नमस्कार, जिज्ञासू मित्र हो. आज आपण एका अशा विषयावर चिंतन करणार आहोत जो आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी स्पर्श करतो. आपण धावतोय, कमावतोय, संघर्ष करतोय, पण खरंच आपण जगतोय की फक्त जगत असल्याचा आभास निर्माण झाला आहे? मी कोण आहे? माझं खरं घर कुठे आहे? आणि माझ्या कृतींमध्ये चैतन्याचा अंश आहे की ती केवळ साचेबद्ध सवय आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आज आपण सनातन धर्माच्या अगाध ज्ञानभांडारात टोकावणार आहोत. हा केवळ एक व्हिडिओ नसून आपल्या स्वत्वाचा शोध घेणारा एक आध्यात्मिक प्रवास आहे. आत्मानं रथिनं विद्धि, शरीरं रथमेव तु, बुद्धिं तु सारथीं विद्धि, मनः प्रग्रहमेव च. कठोपनिषदातील नचिकेता आणि यमराज यांच्यातील सुप्रसिद्ध संवाद, जिथे जीवनाचे आणि शरीराचे स्वरूप रथाच्या रूपकाद्वारे स्पष्ट केले आहे. यमराज नचिकेत्याला आत्म्याचे स्वरूप समजावून सांगताना म्हणतात की हे शरीर म्हणजे एक रथ आहे आणि आत्मा हा त्या रथाचा स्वामी, रथी आहे. आपली बुद्धी ही सारथी आहे आणि मन हे लगाम आहे. जेव्हा आपण म्हणतो की मी माझ्या भीतीचा गुलाम आहे का, तेव्हा त्याचे उत्तर या श्लोकात दडलेले आहे. जर आपला बुद्धिरूपी सारथी अज्ञानी असेल तर मनरूपी लगाम ढिली पडते आणि इंद्रियरूपी घोडे आपल्याला विषयांच्या गर्तेत नेतात. आपण केवळ सवयीने जगतो कारण आपण रथाच्या स्वामीला म्हणजेच आत्म्याला विसरलो आहोत. मी जगतोय की केवळ आभास आहे? याचे उत्तर असे की जोपर्यंत लगाम सारथ्याच्या हातात आहे आणि सारथी रथीच्या आज्ञेत आहे तोपर्यंतच ते जीवन अर्थपूर्ण आहे. अन्यथा आपण केवळ एका अनियंत्रित रथाचा भाग आहोत जो गतीने धावतोय खरा, पण ज्याला दिशा नाही. राजा पुरंजन हा एक शक्तिशाली राजा होता. तो त्याच्या रथात बसून सतत नवनवीन प्रदेश शोधत असे. एकदा त्याला एक अत्यंत सुंदर आणि भव्य शहर दिसले ज्याला 9 दरवाजे होते. त्या शहरात एक अतिशय लावण्यवती स्त्री पुरंजनी राहत होती. राजा त्या स्त्रीच्या आणि त्या शहराच्या इतका प्रेमात पडला की तो विसरूनच गेला की तो कुठून आला होता आणि त्याचे ध्येय काय होते. तो त्या शहराचा कैदी झाला. ते 9 दरवाजे म्हणजे आपली 9 द्वारे, 2 डोळे, 2 कान, 2 नाकपुड्या, मुख इत्यादी. राजा आत्मा या दरवाजांतून मिळणाऱ्या सुखात इतका मग्न झाला की त्याला भास आणि सत्य यातला फरक कळेनासा झाला. राजाची बुद्धी आता त्याच्या राणीच्या मनाच्या आहारी गेली होती. राणी हसली की राजा हसायचा, राणी रडली की राजा रडायचा. हेच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. मी जे करतोय त्यात आत्मा आहे की सवय? जेव्हा आपली बुद्धी मनाची गुलाम होते तेव्हा आयुष्यही केवळ एक सवय बनून राहते. आपण स्वतःची स्वतंत्र ओळख विसरतो. एके दिवशी कालकन्या, वेळ, मृत्यू आणि ज्वर, आजारपण यांनी त्या शहरावर हल्ला केला. राजा घाबरला. ज्या शरीराला आणि सुखाला तो सत्य समजत होता ते नष्ट होऊ लागले. जो रथी आत्मा स्वतःला विसरून रथाच्या मोहात पडतो तोच भीतीचा गुलाम होतो. राजा पुरंजन मृत्यूच्या दारात असताना त्याला त्याचा एक जुना मित्र आठवला ज्याचे नाव होते अविज्ञात, ज्याचा अर्थ आहे ज्याला ओळखले जात नाही. अविज्ञात राजाला म्हणाला, मित्रा, तू मला विसरलास? तू या शहरात येण्यापूर्वी आपण एकत्र होतो. तू या स्त्रीचा पती नाहीस, तू या शहराचा मालक नाहीस. तू आणि मी एकच आहोत. तू फक्त या रथात बसलेला एक प्रवासी आहेस, पण तू स्वतःला रथ समजू लागलास. जोपर्यंत तुम्ही अविज्ञात तुमच्या खऱ्या आत्म्याला विसरत नाही तोपर्यंत जगणे सत्य आहे. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला शरीर किंवा मन समजता तेव्हापासून भास सुरू होतो. मी स्वतःला ओळखतो का? आपण स्वतःला रथात बसलेला मालक म्हणून नाही तर रथाचा एक भाग म्हणून ओळखतो. हीच मोठी चूक आहे. रथाला, शरीराला वेदना झाली की मालकाला वाटते मला वेदना झाली. ही चुकीची ओळख, फॉल्स आयडेंटिटी पुसणे म्हणजेच स्वतःला ओळखणे. आत्मा की सवय? जेव्हा बुद्धी, सारथी आत्म्याच्या प्रकाशात निर्णय घेते तेव्हा प्रत्येक कृती आत्मीय असते. पण जेव्हा बुद्धी इंद्रियांच्या, घोड्यांच्या ओढीने चालते तेव्हा ती केवळ सवय असते. आजच्या काळात आपण गॅजेट्स आणि सोशल मीडियाच्या इतके आहारी गेलो आहोत की आपली बुद्धी, सारथी विचलित झाली आहे. आपण तासनतास न कळत स्क्रोलिंग करत असतो. ही सवय आहे
चैतन्य नाही. जेव्हा आपण जाणीवपूर्वक थांबतो आणि स्वतःला विचारतो की हे मी का करतोय, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने रथाचे स्वामी बनतो. श्रीमद भागवत पुराणात जडभरताची कथा येते. जडभरत हे आत्मज्ञानी होते, पण जगासाठी ते जड, वेड्यासारखे भासत. एकदा राजा रहुगणच्या पालखीला खांदा देण्याची वेळ त्यांच्यावर आली. जडभरत जमिनीवर चालणाऱ्या मुंग्या वाचवण्यासाठी उड्या मारत चालत होते, ज्यामुळे पालखी हलत होती. राजा रागावला आणि म्हणाला, तू जिवंत असूनही प्रेतासारखा का वागतोस? तुला थकवा जाणवत नाही का? त्यावर जडभरताने दिलेले उत्तर हे मी कोण आहे या प्रश्नाचे परमोच्च उत्तर आहे. त्यांनी स्पष्ट केले की थकवा, भूक, तहान आणि वजन हे शरीराचे धर्म आहेत, आत्म्याचे नाहीत. मी जगतोय असा जो राजाला अहंकार होता, तो केवळ देहबुद्धीवर आधारित होता. जडभरतांनी सिद्ध केले की जो स्वतःला केवळ शरीरापुरते मर्यादित समजतो, तो भीतीचा आणि सवयींचा गुलाम असतो. ज्याला समजले की आपलं खरं घर हे परमात्म्याकडे आहे, तोच खऱ्या अर्थाने मुक्तपणे जगतो. आपण जे काही करतो त्यात आत्मा तेव्हाच येतो जेव्हा आपण त्या कर्माशी स्वतःला कर्ता म्हणून जोडत नाही, तर केवळ एक साक्षी म्हणून पाहतो. ऑफिसमध्ये काम करताना आपण अनेकदा तणावाखाली असतो, कारण आपल्याला वाटते की मी हे काम करतोय आणि त्याचे फळ मला मिळणार आहे. जर आपण जडभरताप्रमाणे स्वतःला त्या भूमिकेपासून थोडे अलिप्त करून केवळ कर्तव्य भावनेने काम केले, तर कामातील ओझे निघून जाऊन त्यात आनंद येईल. तरी प्रपंचु हा आभासू, जैसा मृगजळाचा विलासू, की स्वप्नींचा जो सौरसू, तो जागा जालिया नाही. संत ज्ञानेश्वर माऊलींनी प्रपंच म्हणजेच या सांसारिक जगाला मृगजळाची उपमा दिली आहे. उन्हात जसे लांबून पाणी दिसते, पण जवळ गेल्यावर तिथे काहीच नसते, तसाच हा जगाचा भास आहे. आपण विचारतो की मी जगतोय की केवळ भास आहे. माऊली म्हणतात की जोपर्यंत तू अज्ञानात आहेस, तोपर्यंत हा भास तुला सत्य वाटेल. आपण आपल्या सवयींनाच आपले जीवन समजतो. उदाहरणार्थ, रोज सकाळी उठून कामाला जाणे, पैसे कमावणे आणि झोपणे, यात जर स्वओळख नसेल तर ते केवळ सवयीचे चक्र आहे. ज्ञानेश्वरीतील 13व्या अध्यायात क्षेत्रज्ञ विभागाचे विवेचन करताना ते सांगतात की हे शरीर एक शेत आहे आणि जो त्या शरीराला जाणतो तो क्षेत्रज्ञ आहे. आपण जेव्हा सवयीने जगतो तेव्हा आपण केवळ शेतात राबणारे मजूर असतो, पण जेव्हा आपण जाणीवेने जगतो तेव्हा आपण त्या क्षेत्राचे मालक होतो. माऊलींच्या मते खरं घर हे विटेवर उभ्या असलेल्या त्या पांडुरंगाच्या चरणी म्हणजेच आपल्या अंतरात्म्यात आहे. एखाद्या यंत्राप्रमाणे रोजची कामं करणे म्हणजे सवय, पण प्रत्येक श्वासाची जाणीव ठेवून आणि प्रत्येक कृती ईश्वराला अर्पण करून करणे म्हणजे चैतन्यमय जीवन. जर तुम्हाला हा आध्यात्मिक प्रवास आणि या गूढ प्रश्नांची उत्तरे आवडली असतील तर आपल्या ज्ञानामृत परिवारात सामील व्हा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून सत्याचा हा शोध आपण एकत्र सुरू ठेवू शकू. आज आपण स्वतःला आरशात पाहताना केवळ शरीर पाहू नका, तर त्यामागील त्या साक्षी चैतन्याला ओळखण्याचा प्रयत्न करा. भीती सोडून जाणीवेने जगायला सुरुवात करा. शांत रहा, स्वतःचा शोध घ्या. राम, कृष्ण, हरी.